नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला किचनमध्ये एक नवीन वेगळी रेसिपी दाखवणार आहे, जेणेकरून आपल्या तोंडाची चव वाढवणारी आणि 6 महिने टिकून राहणारी अशा गावरान पद्धतीने मी तुम्हाला 4 प्रकारच्या चटण्या दाखवणार आहे। तर त्या 4 प्रकारच्या चटण्या कोणत्या आहेत तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू। तर ज्या मी 4 प्रकारच्या चटण्या बनवणार आहे त्या तुम्हाला दाखवते मी। तर हे कारळ्याची चटणी तुम्हाला माहिती असेल, हे कारळ आणि हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत आणि सोलून पण घेतलेत आणि अर्धा वाटी तीळ आहे आणि अर्धा वाटी जवस आहे। तर हे जे मी तुम्हाला सुक्या चटण्या कशा उन्हाळ्यात बनवून खायच्या त्या मी दाखवणार आहे आणि त्यासाठी मी मसाले घेतलेत ते दाखवते। तर इथं मी एक छोटासा मीडियम आकाराचा कांदा कापून घेतला आहे, चवीनुसार मीठ आहे आणि खूप सारा लसूण आहे, तो मी बिगर सोलताच घेतला आहे आणि मिरची पावडर आणि 4-5 लाल मिरच्या आहेत। तर मी आता गॅस पेटवते आणि कढई ठेवते। पहिल्यांदा मी आता हे कारळ भाजून घेणार आहे। हे कारळ मी धुवून सुकवून ठेवले, आता फक्त भाजायचे। तर याला मस्त आपलं असं चांगलं तडतड उडूस तर त्याला भाजायचंय, चांगलं खरपूस मस्त। कारळ आपला तर इथं भाजत आले। तर हे कारळ खूप औषधी आणि गुणकारिक आहे। ह्याची जर आपण सुकी नुसती असं भाजून कुटून ठेवलं तर हे प्रत्येक भाजीला सुद्धा आपण थोडं थोडं कूट टाकू शकतो। बघा आता आपले कारळ भाजत आले मस्त, बघा तडतड उडते। मी गॅस थोडंसं बारीक करते, मस्त असे खरपूस मस्त भाजायचे। तर मी आता काढून घेते। त्यानंतर मी आता हे जवस भाजून घेणार आहे। हे सुद्धा आपल्याला असं मस्त लालसर आणि कुरकुरीत भाजून घ्यायचे। ह्या चटण्या तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता आणि आपण जर सुकी भाजी केली तर त्या सुक्या भाजीमध्ये सुद्धा हा कूट टाकू शकतो। आपला आता इथं जवस सुद्धा भाजल्या गेले, तुम्ही बघू शकता किती उडते ते। तर मी पटकन काढून घेते। तर हे दोन्ही आपण आता मस्त थंड होऊन देऊ, तोपर्यंत आपण हे तीळ भाजून घेते। उन्हाळ्यात तर अगदी नक्कीच ह्या चटण्या करून खावा, छान असतात शरीराला, चविष्ट पण लागतात आणि पौष्टिक पण। आपला आता तीळ सुद्धा इथं भाजले मस्त, खूप छान सुगंध येतोय खरपूस मस्त। अगदी लालसर असं मस्त भाजून घ्यायचे। मी आता गॅस बंद करते। हे आपण आता मस्त थोडंसं असं थंड होऊन देऊ आणि मग त्याच्या चटण्या करू। वर्षभर अशा ह्या चटण्या टिकतात, बिगर पाणी न घालता आणि तेल न घालता।
पहिल्यांदा आपण आता ही तिळाची चटणी वाटून घेऊ. तर ह्या तिळाच्या चटणीला आहे ना रेग्युलर मिक्सरमध्ये नाही टाकायचं, चालू बंदमध्येच वाटायची ही. तर ह्याच्यामध्ये मी आता मिरची पावडर थोडी घालते, चवी जेवढं आपल्याला तिखट पाहिजे आपल्या अंदाजे. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकते. तर आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. तर हे तुम्ही बघू शकता, हे का अशा प्रकारे ही चटणी वाटायची. थोडंसं असं चालू बंदमध्ये केलं ना की ह्याचं तेल सुटत नाही. मग तेल सुटलं तर ही चटणी चिकट होते ना जास्त. तर जास्त थोडं फिरूनच तिला वाटायची. आता मी तुम्हाला हे वाटीमध्ये काढून दाखवते. ह्याला म्हणतात तिळाची चटणी. ह्यात 4-5 महिने तरी ह्या चटण्या खराब होत नाही. अगदी बंद पॅक डब्यामध्ये भरून ठेवल्या तर कधी पण तुम्ही खाऊ शकता. बघा किती सुंदर आणि मस्त लसणाचा वास सुगंध येतोय. तर आपण आता ही जवसाची चटणी वाटून घेऊ. सेम आपल्याला तसंच करायचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे तुम्हाला जेवढं तिखटला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ. हे सुद्धा आपण आता तसंच वाटायचे चालू बंदमध्ये. तर ही बघा तुम्ही किती सुंदर, एवढा मस्त सुगंध येतोय खरपूस आणि छान. बघा ही सुद्धा अजिबात चिकट झाली नाहीत. काय होतं माहिती आहे का, ह्याचं तेल सुटतं आणि मग ही चटणी अशी चिकट होते. म्हणून थोडंसं हलकंसं 1 मिनटाकरता चालू बंद करूनच त्याला वाटायचं. एवढी सुंदर आणि पौष्टिक ही चटणी आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर मी आता ही सुद्धा या वाटीत काढते. बघा किती छान मस्त आणि सुंदर दिसते चटणी आणि खायला सुद्धा तेवढीच सुंदर आहे. कारळ्याची चटणी बनवून दाखवते. सेम प्रोसेस सगळी एकसारखीच आहे, फक्त त्याला जास्त फिरवायचं नाही. बंद चालू मध्येच वाटायचं. म्हणजे कसं आहे की ह्याचं जास्त तेल सुटू नये म्हणून. तर मी ह्याच्यात थोडंसं जास्तच लसूण घालणार आहे. आता ही चटणी आहे ना खूप पौष्टिक. आणि ही चटणी आपण जरी अशी नाही खाल्ली तरी आपण कोणत्या सुक्या भाजीला हे टाकू शकतो. तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही चवीनुसार मीठ घाला. आणि चटणी मिरची पावडर तुम्हाला किती घालायची तेवढी तुम्ही घालू शकता, जर तसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. तर आपण हे सुद्धा आता वाटू. काय लसणाचा फ्लेवर येतोय, मस्त वास सुंदर येतोय. असं वाटतं की आताच खा. बघा किती मस्त. ही तर बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच चांगली चटणी लागते. तर आपण आता ही शेंगदाण्याची चटणी वाटून घेऊ. त्याच्यात मी आता फक्त लाल मिरची वाटणार आहे. का तर लाल मिरचीची चटणी करणार आहे. आणि हेच पूर्ण लसूण टाकते. चवीनुसार मीठ. आणि थोडंसं कलरसाठी हे लाल तिखट टाकते. थोडंसं टाकणार आहे कलरसाठी. चला आपण आता ही सुद्धा असंच वाटून घेऊ. तर ही आपली तयारी आता शेंगदाण्याची चटणी. तर आता ह्या शेंगदाण्याच्या चटणीला आपण थोडंसं
एक कांदा घेतला आहे ना मी कापून, तर तो आपण थोडासा तेलात तळून ही चटणी परत थोडीशी परतायची, म्हणजे ना ही खराब होणार नाही. तर मी आता गॅस पेटवते. थोडंसं अगदी थोडं तेल टाकणार आहे, का तर सुकी चटणी केली ना तर ही चटणी आपली खराब होणार नाही. बस तर हिथं आपलं आता तेल गरम झालंय, तर मी हा कांदा तळून घेते. जरा जास्त काळा करायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. हे कांदा मी का टाकला, का तर ह्याने जास्त चविष्ट लागते शेंगदाण्याची चटणी, म्हणून मी हा कांदा टाकला. तर कांदा आपला मस्त भाजून घेऊ. कांदा आपला आता इथं मस्त नरम झालाय आणि थोडंसं हलकंसा लाल पण झालाय. त्या स्टेजला आपण आता ही चटणी टाकू. बघा किती मस्त सुंदर, तुम्हाला जवळून दाखवते. थोडीशी हलकीशी तिला परतली ना की मग ती आणखीन कुरकुरीत पण होते आणि थोडं जास्त दिवस सुद्धा टिकते. बघा किती मस्त दिसते, खायला सुद्धा तेवढीच चविष्ट आहे. का तर आपण बिगर सोलता लसूण टाकलाय ना, त्याच्यामुळं ती जास्त लसणाचा त्याच्यात मस्त हे तर सुगंध येतो. ही चटणी तुम्ही कुठं गावाबिवाला जरी गेलं न चपाती बरोबर नेली ना तरी ही बरंच 4-5-6 दिवस टिकणारी ही वस्तू आहे. या सगळ्याच चटण्या तुम्ही अशा जर बनवून ठेवल्या उन्हाळ्यात ना, तर कधी भाजी बिजी नसली तर किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावायला, किंवा भाजी नसली तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून जर खाल्ल्या ना तर खूपच छान लागतात. आपण आता फक्त 2 मिनटं जरासं ह्याला कुरकुरीत करून घेऊ. तसे शेंगदाणे भाजलेलेच होते पण तरी जास्त कुरकुरीत होती. तर शेंगदाण्याची चटणी आपली आता मस्त कुरकुरीत झाली. तर मी आता गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते. तर इथं आपल्या आता चटण्या तयार आहेत. तर ही जवसाची चटणी आहे, ही कारळ्याची, आणि ही शेंगदाण्याची, आणि ही तिळाची. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.